लाडक्या बहिणींनो, खुशखबर आली, खुशखबर. हो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, अखेरकार तो हप्ता सुरू झाला. जानेवारीचा हप्ता, जानेवारीचा आणि फेब्रुवारी, हे बघा 19वा हप्ता आणि प्लस 20वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालाच नाही. 3,000 रुपये त्यांचे बाकी आहेत. ज्यांचे 3,000 रुपये ते बाकी आहेत ना, त्यांच्या खात्यामध्ये पण वाटप सुरू झाले. मागील हप्ते पण सुरू झाले आणि जानेवारी फेब्रुवारीचा पण हप्ता सुरू झाला. आता हे बघा, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजे 17वा हप्ता मिळाला नाही, प्लस 18वा हप्ता डिसेंबरचा पण मिळाला नाही, त्यांना हे 2 हप्ते आणि प्लस आता 19वा हप्ता आणि प्लस 20वा हप्ता किती झाले? हे पहिले 3,000 रुपये 2 हप्त्याचे आणि 3,000 रुपये, 3 आणि 3 6,000 रुपये त्या बहिणींना वाटप. ज्यांना मागील हप्ते मिळालेले नाही त्यांना सर्व मागील हप्ते देखील 6,000 रुपये त्या बहिणींना वाटप सुरू झाले. आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झाले. हो, 3,000 रुपये त्यांना वाटप त्यांना मिळत आहे जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा. ज्यांना मागील हप्ते सर्व मिळाले आहेत आणि ज्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांना मागील हप्ते पण आणि हे 3,000 रुपये पण जानेवारी फेब्रुवारीचे. हे बघा किती जणांना आले बघा. चला लाडक्या बहिणींनो, आता आपण संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक. माझ्या सर्व माता बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, आनंदाची बातमी. हे बघा, जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता मिळणे सुरू झालेला आहे आणि प्लस फेब्रुवारीचा हप्ता. हे बघा, तुम्हाला पहिले मकर संक्रांतीच्या पहिले 1,500 रुपये आलेले आहेत डिसेंबरचे आणि त्यानंतर पहिले आलेले आहेत नोव्हेंबरचे. काय झालेलं आहे, डिसेंबरचा हप्ता भरपूर बहिणींना आलाच नाही. त्या बहिणी फार टेन्शन घेत आहेत की आम्हाला हप्ता आला नाही, हप्ता आला नाही, मग काय करायचं. अखेरकार अपडेट आली त्या संदर्भात आणि त्या लाडक्या बहिणी आता खुश होणार आहात. हो, ज्यांना ज्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता भेटणार आहे. सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, ती अपडेट सांगतो. आणि वाटप सुरू झालेले आहे. आता डायरेक्ट सर्व बहिणींना आले नाहीत अजून हप्ता. काही बहिणींना आताच पडाला बारे. काही बहिणींना हप्ता आलेला आहे आणि बाकीच्या काही बहिणींना पुढील 1-2 तासात हप्ता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जो आहे हप्ता जमा होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. जसाचा तसा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती समजून घ्या. हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. ज्या बहिणींचा मागील हप्ता राहिलेला आहे तो मागील हप्ता पण येईल आणि जानेवारी फेब्रुवारीचे पण हप्ते येतील. कारण पुढे निवडणूक आहे, जिल्हा परिषदच्या ZDPच्या निवडणूक सुरू होत आहेत. त्यामुळे शासन तुम्हाला तात्काळ पैसे पाठवत आहे, तुम्हाला तात्काळ हप्ता देत आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हप्ता तो जमा केला जात आहे. चला, त्याबद्दलच आपण संपूर्ण माहिती ते समजून घेणार आहोत. जेवढ्या पण माझ्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी फारच महत्त्वाची आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. सांगतो मी तुम्हाला एक एक अपडेट, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो आणि तुमच्या लक्षात राहील त्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. तुम्ही इथून कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. आता चला लाडक्या बहिणींनो, आता बघा. हे बघा, तुम्हाला चांगलंच माहीत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळते. थोडा व्हिडिओ लांब असतो, 26-27 मिनिटाचा व्हिडिओ असतो, परंतु या 26-27 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती भेटते ना जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. बरोबर ना, कोणीच तुम्हाला अशी माहिती देणार नाही लाडक्या बहिणींनो, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी फारच दमदार माहिती मी घेऊन आलेलो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. हे बघा, 26-27 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु यामध्ये तुम्हाला टॉप कामाच्या बातम्या पाहायला भेटणार आहेत. ओके, कामाच्या बातम्या, टॉप बातम्या. चला, आता लाडकी बहीण योजना
सर्वात फेमस योजना भरपूर बहिणींना मागील हप्ते पण भेटलेले नाहीत, त्यांच्या संदर्भात अपडेट आलेला आहे, त्यांना पण हप्ता वाटप केला जात आहे. तर KYCचं कारण होतं मेन, तर ते KYCचं आता काय झालेलं आहे, भरपूर बहिणींनी KYC करून दाखल त्यांच्या खात्यामध्ये हप्ता आला नाही. हे संपूर्ण टेन्शन निर्माण झालेलं आहे आणि हे टेन्शन तुमचं दूर होणार आहे हा व्हिडिओ बघून, कारण तुम्हाला एवढी भारी माहिती भेटेल ना आता की तुमचं संपूर्ण टेन्शन दूर होईल बहिणींनो. आता यामध्ये पहिली एक गोष्ट सांगून देतो मी, KYC ज्यांनी KYC केलेले आहे तरी हप्ता आलेला नसेल ना, तर मग जरी तुम्ही अपात्र तुम्हाला केलेलं असेल, तुमचा हप्ता बंद केला असेल, तर त्यामागे एकच कारण असू शकतं, तुम्ही निकषात न बसणे. आता निकष भरपूर आहेत. तुम्ही KYC जर तुमची सक्सेसफुली झाली आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. तुमच्याजवळ जरी 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून आणि तुम्ही KYC सक्सेसफुली केली तरी तुमचा हप्ता बंद होईल. अशा पद्धतीने हे निकषनुसार होणार आहे. KYC नुसार नाही होत, निकषनुसार ते तुम्हाला पात्र की अपात्र ते ठरवलं जात आहे. बघा आता माहिती. आता फारच दमदार माहिती आपण बघणार आहोत. चला तुम्हाला सांगतो मी, फारच महत्त्वाची माहिती आहे आता लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, माहिती समजून घ्या, ही माहिती फार कामाची माहिती आहे. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, पहिले त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी त्या संदर्भात अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती. आणि जानेवारीचा हप्ता सुरू झाला, फेब्रुवारीचा पण हप्ता सुरू झाला, त्याबद्दल पण माहिती भेटेल तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्ही. ओके, हे बघा, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांचं कारण म्हणजे KYC असं सांगितलं जात आहे. बघा, भरपूर बहिणींनी KYC केलेलं नाही आणि आकडा समोर आला तर मागच्या वेळी 45 लाख बहिणींनी KYC केलेली नाही अशी माहिती सध्या समोर आली होती मागच्या वेळी. आणि आता जो हप्ता भरपूर बहिणींना मिळालेला नाही डिसेंबरचा हप्ता, तर त्याला कारण एकच सांगितलं जात आहे की त्या बहिणींनी KYC केलेली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता एकतर बंद एकतर थांबवला गेलेला आहे. तर मात्र अनेक महिलांनी KYC करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. बघा, आता ते KYCची पडताळणी संदर्भात तुम्हाला थोडक्यात सांगतो. KYC पडताळणी कशी होती बहिणींनो, KYC करताना तुमचा आधार नंबर तुम्ही टाकलेला आहे, बरोबर. त्यानंतर तुमचं पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर त्यांनी विचारला होता, तो आधार नंबर पण तुम्ही टाकलेला आहे. OTP वगैरे संपूर्ण सबमिट केल्यानंतर ओके तुम्ही केलेलं आहे. परंतु बघा, आता शासनाकडे तुमचा संपूर्ण डेटा गेलेला आहे. तुमचा आधार नंबर गेलेला आहे, तुमचा पतीचा आधार नंबर गेलेला आहे आणि त्याच्या आधारे तुमच्याजवळ काय काय आहे हे संपूर्ण शासनाला आता माहीत आहे. तुमच्याकडे 4 व्हीलर 4 चाकी वाहन आहे का, तुमच्याकडे तुम्ही सरकारी नोकरीवर आहेत का, सरकारी कर्मचारी आहात का, तुम्ही नोकरीमध्ये आहात का, हे देखील तुमच्या आधार कार्डवरून वरती समजत आहे शासनाला आणि त्यानुसार तुम्हाला हप्ता द्यायचा की नाही ते ठरवत आहे शासन आता. त्यानंतर तुमची KYC जरी सक्सेसफुली झालेली पण असेल ना आणि जरी तुम्ही निकषात बसत नाही तर तुम्हाला हप्ता भेटणारच नाही. तर अशी गोष्ट आहे. तर तुमचं KYC सक्सेसफुली झालेले आहे आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त आहे तरी तुमचा हप्ता बंद होईल बहिणींनो. आलं लक्षात. तर हे आहे माहिती. तर या महिला निकषात न बसत नसल्याने त्यांना हप्ता मिळत नसल्याची माहिती आहे. बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं. तर ज्या महिलांची KYC झाली आहे आणि ज्या महिला निकषात बसत आहेत त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे. बघा, आता KYC ज्या बहिणींची झालेली आहे सक्सेसफुली आणि ज्या बहिणी निकषात बसतात त्यांना हप्ता मिळालेला आहे डिसेंबरचा तेव्हा. परंतु ज्या बहिणींचे KYC झालेले आहे आणि निकषात बसत नाही म्हणजे 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न, 4 व्हीलर असणे, 4 चाकी वाहन असणे, सरकारी नोकरीत असणे, 2 योजनेचा लाभ घेणे, 2पेक्षा 3 बहिणींनी लाभ घेणे, तर त्या बहिणी निकषात बसत नाही आणि त्यांचा हप्ता त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. आता मग त्यांना हप्ता मिळेल की नाही आणि मिळेल तर तो कधी मिळेल, चला त्याबद्दल माहिती बघा. चला आता आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत लाडक्या बहिणींनो. इथे हे बघा, माहिती फार दमदार आहे, समजून घ्या. KYC करताना महिलांच्या
वडिलांची किंवा पतीचे उत्पन्न सांगावे लागते. अशा वेळी ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि यापूर्वी अनेक महिलांनी अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. भरपूर बहिणी तेव्हा अपात्र होत्या, सरकारी कर्मचारी होत्या, तरी योजनेसाठी लाभ घेत होते. तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई शासनाकडून करण्यात आलेली आहे. त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकारने महिलांना KYC करणे बंधनकारक देखील केले होते. त्यामध्ये आता KYC केल्यानंतर शासनाकडे संपूर्ण डेटा गेला आणि शासनाला हे ओळखणं एकदम सोपं केलेलं आहे की कोणती बहीण गरीब आहे, कोणती बहीण जोड 4 व्हीलर आहे, सरकारी कर्मचारीवाली बहीण आहे, कोण नोकरी वर्ग कुटुंब आहे, हे बघणं शासनाला सोपं गेलेलं आहे. मग त्यामुळे आता कोणाला लाभ द्यायचा आणि कोणाला लाभ द्यायचा नाही हे शासन ठरवत आहे. ओके, ही KYC 31 डिसेंबरपर्यंत करण्याचं आव्हान सरकारद्वारे करण्यात आलं होतं. तोपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू राहतील असंही सांगण्यात आलं होतं. मात्र आता KYCची तारीख गेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिला निकषात बसत नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान पात्र महिलांना डिसेंबर हप्ता मिळाला असून जानेवारीच्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आणि बघा आता जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. 3,000 रुपये संदर्भात अपडेट आलेला आहे. चला, मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो आहे 3,000 आणि 6,000 रुपये वाटप, त्याबद्दल पण सांगतो. मागील हप्ते पण वाटप सुरू झाले आणि 3,000 रुपये पण वाटप सुरू झाले, त्याबद्दल पण सांगतो. काय झालेलं आता बघा, ज्यांना कोणाला काही चुकीच्या पद्धतीने त्यांचा पण हप्ता जरी बंद झालेला असेल काही बहिणींचा, तर त्यांच्यासाठी आता वरती माहिती पाठवण्यात आलेली आहे. वरून आदेश येणार आहे आता. आणि ज्या बहिणींना मागील हप्ते मिळालेले नाहीत त्यांना हप्ता मिळेल असं बोललं जात आहे. त्यांची जी काही मागणी आहे ती मागणी वरती गेलेली आहे की त्यांना हप्ता का दिला नाही आणि पात्र असून देखील हप्ता मिळालेला नाही. तर त्या बहिणींची जी काही मागणी आहे ती वरती गेलेली आहे आणि लवकरच निर्णय होईल आणि सर्व हप्ते मिळतील. मागील जर तुमचे जो नोव्हेंबरचा हप्ता आहे किंवा डिसेंबरचा हप्ता आहे ते दोन्ही मागील हप्ते 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि आता हे 3,000 जरी आले तर मग तुम्हाला किती मिळतील, मग 6,000 रुपये मिळतील बहिणींनो. मागील हप्ता ज्यांचा बाकी त्यांच्यासाठी सांगत आहे. परंतु आता जी माहिती मी सांगत आहे, जेवढ्या बहिणी पात्र आहेत डिसेंबरचा हप्ता सर्व मागील हप्ते मिळालेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू, त्याबद्दल माहिती बघा. चला आता बघा, जानेवारीचा हप्ता म्हणजे तुमचा 19वा हप्ता आणि 20वा हप्ता, या 2 हप्त्यांसंदर्भात आता तुम्ही माहिती बघण्यासाठी इच्छुक असाल तर ही माहिती समजून घ्या. आता हे बघा लाडक्या बहिणींनो, काय झालेलं आहे की आता जेव्हा पण निवडणूक लागते किंवा काही सण उत्सव असतो तेव्हा शासन तुम्हाला हप्ता टाकत असतं. आणि आता जो हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे तो पहिले 19वा हप्ता भेटणार आहे. म्हणजे जानेवारीचे 1,500 रुपये पहिले भेटणार आहेत आणि त्यानंतर 20वा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता भेटणार आहे, त्याचे पण 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि हे बघा, तुम्हाला आता एक गुड न्यूज देतो मी हप्त्यासंदर्भात. 5 तारखेला ZDPची निवडणूक आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे निवडणूकच्या पहिलेच हप्ता शासन देत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ZDPच्या आता निवडणूक सुरू होणार आहेत आणि ZDPच्या निवडणूकच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये पहिले जानेवारीचा हप्ता येईल, मग फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे. त्यामुळे सांगतात नाही आता जानेवारीचा हप्ता तर वाटप आता कोणत्या क्षणी सुरू होणार आहे. वाटप सुरू झालेलीच आहे. काही बहिणींना हप्ता येणं आता सुरू होणार आहे 19वा हप्ता. ज्यांना कोणाला जानेवारीचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा, कारण त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे. जानेवारीच्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. हप्ता तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे कोणत्या क्षणी वाटप सुरू त्याची होणार आहे. ओके, आणि त्यानंतर लगेच फेब्रुवारीचा हप्ता 1,500 रुपये तुम्हाला मिळतील. आलं लक्षात? तर फेब्रुवारीचा पण हप्ता तुम्हाला भेटणार आहे. ZDPच्या निवडणूक आहेत त्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा पण हप्ता दिला जाऊ शकतो. त्यामुळे 5 फेब्रुवारीच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते येऊ शकतात अशी अपडेट समोर येत आहे. अशी माहिती आता शक्यता समोर आलेली आहे. चला ठीक आहे, हप्ता आल्यावर कळवा. तुम्हाला मेसेज येईलच. हप्ता आल्यावर डायरेक्ट मेसेज येतो आणि हप्ता जमा होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे हप्ता येईल आता तुम्हाला सर्व पात्र बहिणींना. ओके, चला ठीक आहे, ही माहिती आपण समजून घेतली. आता आपण बघणार आहोत आजच्या टॉप कामाच्या बातम्या.
हे बघा टॉप बातम्या बघा तुम्ही आता. चला आता आपण बघणार आहोत टॉप कामाच्या बातम्या, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत अशा टॉप बातम्या. तुम्हाला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर टॉप बातम्या दिल्या जातात. पहिलीच बातमी तुम्ही बघू शकता. पहिली बातमी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हॉल तिकीट. हॉल तिकीट संदर्भात ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. पहिली हॉल तिकीट 10वीच्या विद्यार्थ्यांना कधी मिळणार याबद्दल माहिती समजून घेऊया. तारीख जाहीर आणि पैसे भरावे लागणार का त्याबद्दल पण माहिती आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2026मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची हॉल तिकीट ऑनलाईन माध्यमातून 20 जानेवारी 2026 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर 20 तारखेपासून हॉल तिकीट सर्वांना देण्यात आले आहे. 20 जानेवारीपासून तुमचं पण हॉल तिकीट तुम्हाला मिळालं असेल, बरोबर. तर राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांनी ही प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून, हे बघा इथे www.maha.ssc maha.sscboard.in किंवा www.maha.sscboard.in वर डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करावीत असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत. जबाबदारी शाळांची, हे बघा फेब्रुवारी मार्च 2026मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मंगळवारपासून उपलब्ध सुरू झालेले आहेत. हा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट संबंधित माध्यमिक शाळांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत. पैसे भरावे लागणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हॉल तिकीट छापताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये. हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, शुल्क घेऊ नये. छापील प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांची शिक्का उमटवून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. आणि काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित शाळांनी आपल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर 10वी-12वीच्या आता परीक्षा सुरू होत आहेत बोर्डाच्या. हॉल तिकीट येणं सुरू झालेलं आहे आणि 10वीच्या परीक्षेसाठी 12वीच्या परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट, शुभेच्छा. चला ही बातमी फार महत्त्वाची होती विद्यार्थी मंडळीकरता. आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 2. बघा आता बातमी नंबर 2. चला आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 2. फारच महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी फार महत्त्वाची आहे. बघा, व्यवसाय करण्यासाठी हमीशिवाय लोन हवंय. आता सरकार करते मोठी मदत. तरुणांना मिळणार 20 लाखापर्यंतचे कर्ज तुम्हाला मिळणार आहे. आणि हे कर्ज तुम्हाला कसं मिळणार आहे त्याबद्दल सांगतो मी. तुम्हाला पण कर्ज पाहिजे असेल व्यवसायासाठी, कोणत्याही हमीशिवाय लोन हवं असेल, कर्ज हवं असेल, तरुणांना मिळणार आहे 20 लाखपर्यंत कर्ज. कसं मिळणार आहे, सरकार तुम्हाला ही मदत करणार आहे, चला समजून घेऊया. तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि बजेटच्या अडचणींचा सामना तुम्ही करत असाल तर टेन्शन सोडा, केंद्र सरकार मदत करू शकते. सरकारी योजनेअंतर्गत PM मुद्रा योजना अंतर्गत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाखपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. हे बघा PM मुद्रा योजना आहे ती. आणि या PM मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला व्यवसायासाठी किती पैसे मिळू शकतात, 1 लाखपर्यंत कर्ज तुम्हाला शासन देणार आहे. कर्ज पुढे बघा या संदर्भात. तर हे कर्ज कसं मिळणार आहे त्याबद्दल पण सांगतो. लाभार्थ्यांना अधिक लाभ देण्यासाठी अर्थसंकल्पात या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा दुप्पट करण्याची घोषणा एका वेगळ्या श्रेणीअंतर्गत करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सरकारने दिलेले PM मुद्रा लोन आहे
त्याची अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. हे बघा, आर्थिक वर्ष 2024-25च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी PM मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा दुप्पट करून 20 लाख करण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मागील मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाख होती. आता या संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार योजनेत तरुण प्लस ही एक नवीन श्रेणी जोडण्यात आली आहे. मोदी सरकारने 2015मध्ये PM मुद्रा योजना सुरू केली होती आणि ती विशेषतः स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी डिझाईन केली होती. देशातील कोणताही नागरिक व्यवसाय स्टार्टअपसाठी या मुद्रा योजनेसाठी अर्ज करू शकतो. हे कर्ज बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते. या सरकारी योजनेअंतर्गत एप्रिल 2025पर्यंत 52.36 कोटी कर्जाद्वारे 33.65 लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. PM मुद्रा योजनेअंतर्गत सरकार 4 श्रेणीमध्ये कर्ज देते: शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज आणि तरुण प्लस कर्ज. शिशु कर्ज व्यवसायासाठी 50,000 पर्यंत कर्ज देते. किशोर कर्जासाठी 50,000 ते 5 लाख कर्ज देते. तरुण कर्ज अर्ज केल्यावर 5 लाख ते 10 लाख कर्ज देते. तरुण प्लस कर्जासाठी 10 लाख ते 20 लाख पर्यंतचे कर्ज देते. तरुण श्रेणी अंतर्गत मागील कर्ज यशस्वीरित्या परतफेड केलेल्या अर्जदारांना 10 लाखपेक्षा जास्त आणि 20 लाख कर्जापर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. ओके, चला ही बातमी फार महत्त्वाची होती. ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा, शेवटची बातमी आहे आता. चला आता आपण समजून घेऊया बातमी नंबर 3. सर्वात महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, बातमी नंबर 3. जग हादरलं. 27 बलाढ्य देश अमेरिका विरोधात आता थेट मैदानात. बोलवली तातडीची बैठक कोणत्या क्षणी. बघा, आता 27 जे काही बलाढ्य देश आहेत ते अमेरिका विरोधात आता मैदानात आहेत. आणि काय आहे अपडेट समजून घेऊया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आता आपलं लक्ष ग्रीनलँडकडे वळवलं आहे. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रीनलँडवर सत्ता हवी आहे. अमेरिकेला ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचा आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे अमेरिकेच्या या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या 8 देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी 10% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. येत्या 8 फेब्रुवारीपासून 8 युरोपियन देशांवरील सामानांवर, हे बघा सामानावर, तर जे काही युरोपियन देशावरील जे काही सामान असते त्या सामानावर आता अमेरिकेकडून 10% टॅरिफ लावण्यात येणार आहे. टॅरिफची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, हे बघा, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड आणि फिनलँड या देशातून अमेरिकेत येणाऱ्या सामानावर येत्या 8 फेब्रुवारीपासून 10% टॅरिफ लावण्यात येईल. हा टॅरिफ 25% देखील वाढू शकतो. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत टॅरिफ मागे घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. बघा, दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर आता युरोपियन देशातील नेते एकत्र आले आहेत. युरोपियन राष्ट्रांमधील प्रमुख नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफ धोरणाचा जोरदार निषेध करण्यात आला असून डोनाल्ड ट्रम्प यांचं हे धोरण पूर्णपणे चुकीचं असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणाचा निषेध केला आहे. EUने बोलवली बैठक. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर ताबा मिळवणं अत्यावश्यक असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी आम्ही आमची संपूर्ण ताकद पणाला लावू असा इशाराही ट्रम्प यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता युरोपियन संघानं तातडीची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या बैठकीमध्ये युरोपियन संघाचे सदस्य असलेल्या 27 देशांचे राजदूत जे आहे हे बघा, तर या 27 देशांचे राजदूत सहभागी होणार आहेत आणि त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडमधील हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. चला, या अत्यंत महत्त्वाच्या टॉप देश विदेशातील आणि आपल्या भारतातील ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या मी सांगितल्याने सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. चला ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल अँड आरती सिलेक्ट करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, यूट्यूब टीम आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. जी पण माहिती दिली जाते ती एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाते. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. ओके, चला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. चला धन्यवाद, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.